हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण कार्मिनेटिव्ह ड्रग्ज हा टॉपिक बघणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे हा फार्माकोग्नोसी सब्जेक्टमधला आहे आणि तसेच डी फार्मसी आणि बी फार्मसी या कोर्सेसमधले जे स्टुडंट्स आहेत किंवा डी फार्म आणि बी फार्म करणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तसेच आपल्या ज्या फार्मसीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात तर त्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. बिकॉज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा कार्मिनेटिव्हवरती क्वेश्चन्स असतात. फॉर एक्झाम्पल, कार्मिनेटिव्ह म्हणजे काय किंवा जे कार्मिनेटिव्हचे ड्रग्ज आहेत, रॅदर दॅन जे कार्मिनेटिव्हचे ड्रग्ज आहेत त्यामध्ये त्या ड्रगची फॅमिली असेल, बायोलॉजिकल सोर्सेस असेल, यावरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स येतात. सो दॅट्स द पॉईंट. हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आपला जो टॉपिक आहे तर तो आपण आता स्टार्ट करू. ओके. तर कार्मिनेटिव्हमध्ये आपल्याला डेफिनेशन्स बघायचे आहे. कार्मिनेटिव्ह म्हणजे काय आणि कार्मिनेटिव्हचे ड्रग्ज बघायचे आहेत. आता जर इथे आपण एक्झाम्पल्स बघितले तर हे सगळे काय झाले, कार्मिनेटिव्हचे ड्रग्ज झाले. एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगणं झालं तर आता बघा, आपण आत्तापर्यंत फार्मॅकोलॉजीमध्ये असेल किंवा आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये आपले ज्या कॅटेगरीज होत्या तर त्या कॅटेगरीज डिस्कस केल्या होत्या. म्हणजे आपण CNS कॅटेगरी बघितली होती, CVS बघितली होती किंवा ANS या ज्या कॅटेगरीज होत्या ह्या आपण डिस्कस केल्या होत्या. या कॅटेगरीमध्ये आपण काय बघितलं होतं, जे CNS आहे तर CNS मधले कोणते ड्रग्ज होते, आणि त्या ड्रगचा स्टडी करत असताना त्या ड्रग्सचं जे ड्रग्ज आहे त्याचं आपण केमिकल नेम बघितलं होतं, फिजिकल प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर, युजेस, डोसेज फॉर्म आणि ब्रँड नेम. तर हा पॅटर्न आपण तिथे कवर केला होता. सेम तसंच आहे फार्माकोग्नोसीमध्ये सुद्धा. आपल्याला जे XYZ ड्रग्ज असतील, फॉर एक्झाम्पल कोरिएंडर जो ड्रग आहे त्या कोरिएंडर ड्रगचा आपल्याला स्टडी करायचा आहे, पण कसा, केमिकल लँग्वेजमध्ये न करता हर्बल लँग्वेजमध्ये आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. म्हणजे हे जे ड्रग्ज आहेत या ड्रग्स याचं जे सिनोनिम आहे, जसं तिथे काय होतं केमिकल नेम होतं तसंच इथे याचं सिनोनिम असणार आहे. त्यानंतरनं तिथे काय होतं, त्याचं एक स्ट्रक्चर होतं, स्ट्रक्चर नंतरनं त्याचा जो SAR होता किंवा मेकॅनिझम्स असेल, तसंच इथे काय असणार आहे, त्याचा बायोलॉजिकल सोर्सेस आहे. म्हणजे समजा हा कोरिएंडर ड्रग्ज आहे, बट हा कोरिएंडर ड्रग्ज कोणत्या सोर्सपासून ऑप्टेन झालेला आहे ते डिस्कस करायचं आहे. बरं, सोर्सेस झालं, त्यानंतरनं याची आपल्याला फॅमिली बघायची आहे. आता फॅमिली म्हणजे काय आहे की कोणत्या फॅमिलीमधनं हा बिलॉंग करतो. आता जसं आपलं आहे, आपल्या प्रत्येकाचं एक काहीतरी फॅमिली आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे, प्रत्येकाचं एक सरनेम सेपरेट आहे, जेणेकरून काय होतं, आयडेंटिफिकेशन सोपं जातं. तसंच हे जे मेडिसिनल ड्रग्ज आहेत किंवा हे जे हर्बल ड्रग्ज आहेत, ह्या हर्बल ड्रगची प्रत्येकाची एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीचा स्टडी करायचा आहे. ओके. त्यानंतरनं या ड्रगमध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे की ज्यामुळे हा ड्रग आपण हर्बल मेडिसिन्स म्हणून याला किंवा हर्बल मेडिसिन्स म्हणू शकतो. मग आता हा जो कोरिएंडर ड्रग आहे, या कोरिएंडर ड्रग्जमध्ये असा कोणता केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे जो की ॲक्टिवली वर्क करतो बॉडीमध्ये आपण ॲडमिनिस्टर केल्यावरती, आणि जेणेकरून आपल्याला जो पण कोणता आजार असेल किंवा जो कोणता डिसऑर्डर असेल तर तो ट्रीट होतो. ठीक आहे. तर हे झालं केमिकल कॉन्स्टिट्युएंट. देन आहे युजेस. आता केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघितले, देन आहे युजेस. म्हणजे हा जो कोरिएंडर ड्रग आहे हा जरी कार्मिनेटिव्ह ड्रग्ज असेल पण अजून कोणत्या मेडिसिनल कंडिशन्समध्ये किंवा हर्बल कंडिशन्समध्ये हा हर्बल मेडिसिन्स म्हणून यूज केला जातो, तर हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तर हे जे ड्रग्ज आहेत याच्या आपल्याला ज्या स्पेसिफिक कॅटेगरीज आहे, आता हे जे ड्रग्ज आहेत हे कोणत्या कॅटेगरीमधनं बिलॉंग होतात, तर कार्मिनेटिव्ह ही झाली एक स्पेसिफिक कॅटेगरी हर्बलमधली. मग आता कार्मिनेटिव्ह म्हणजे काय हे आपण आधी बघणार आहोत आणि त्यानंतरनं हे जे ड्रग्ज आहेत वन बाय वन या ड्रगचा आपल्याला ब्रीफली स्टडी करायचा आहे. ठीक आहे. काही नाही, खूप सिम्पल टॉपिक आहे आणि पॉईंट्स कळले ना तर काय होतं, आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा हा टॉपिक इझी जातो आणि ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप आपल्याला इझी वाटतो. बघताना खूप अवघड वाटतं, लँग्वेज अवघड वाटते, बट असं काही नाही आहे, खूप सिम्पल आहे. तर फार्माकोग्नोसीचा हा टॉपिक आहे. स्पेसिफिक कॅटेगरीमधला फर्स्ट कॅटेगरी आहे कार्मिनेटिव्ह ड्रग. आता कार्मिनेटिव्ह म्हणजे काय तर ते आपण बघू. कार्मिनेटिव्ह हा जो वर्ड आहे तर हा लॅटिन वर्डपासून डिराईव्ड झालेला आहे. लॅटिन वर्ड जो आहे त्यापासून हा डिराईव्ड झालेला आहे. म्हणजे कार्मिनेटिव्ह लॅटिनमध्ये याचं नाव आहे कार्मिनर, आणि कार्मिनरचा मिनिंग आहे टू क्लीन. ओके. कार्मिनर आणि त्याचा मिनिंग काय आहे तर टू क्लीन.
म्हणजे कार्मिनेटिव्ह याचं मिनिंग काय आहे? टू क्लीन. आता क्लीन तर करतोय, पण काय क्लीन करणार आहे? तर आपल्या ज्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये अनवॉन्टेड गॅसचं फॉर्मेशन जे होत असतं, तर त्याला क्लीन करायचं काम कोण करणार? कार्मिनेटिव्ह ड्रग. सिम्पली कार्मिनेटिव्ह ड्रग हे असे सबस्टन्सेस आहेत जे की GIT ट्रॅकमध्ये अनवॉन्टेड गॅसचं जे फॉर्मेशन्स होत असतं, गॅस फॉर्मेशन्स म्हणजेच काय, तेच पुढे जाऊन कशामध्ये कन्वर्ट होणार? ॲसिडिटीमध्ये. ओके. तर अनवॉन्टेड गॅसचं जे फॉर्मेशन्स होतं GI ट्रॅकमध्ये, त्याला प्रिव्हेंट करणाऱ्या मेडिसिन्सला म्हटलं जातं कार्मिनेटिव्ह. खूप सिम्पल डेफिनेशन्स आहे. कार्मिनेटिव्ह म्हणजे काय? अ सबस्टन्सेस दॅट प्रिव्हेंट gas formations in GI tract is also known as carminative drugs. आता बघा, फार्माकोग्नोसीचा स्टडी करत असताना आपलं घरातलं किचन आठवायचं कधी पण. किचनमध्ये काय असतं? प्रत्येक आपण एक मसाल्याच्या डब्यामध्ये एक ड्रग्स ठेवलेले आहेत, हर्बल ड्रग्स. त्या प्रत्येक हर्बल ड्रगचं एक काही ना काहीतरी पर्पज आहे, बरोबर? ट्रॅडिशनल सिस्टीम आहे, ट्रॅडिशनल आधीपासून आजी करते, आजीचं बघून आई करते, आईचं बघून आपण करतो. असं काय झालेलं आहे? ट्रॅडिशनल सिस्टीम सुरू झालेली आहे. म्हणजेच हे जे ड्रग्ज आहेत, ह्या प्रत्येक ड्रगची एक कोणती तरी ॲक्टिव्हिटी आहे जी की बॉडीवरती, बॉडीच्या ऑर्गन्सवरती त्याची ॲक्टिव्हिटी शो करते. ठीक आहे. आता तसंच हे जे कार्मिनेटिव्ह ड्रग्ज आहेत, आता जर आपण ड्रग्ज बघितले तर आपल्या लक्षात येईल, कोरिएंडर आहे म्हणजे धन, फिनेल आहे म्हणजेच काय तर बडीशेप आहे, आलं आहे, जिंजर म्हणजे आलं, क्लोव म्हणजे काय तर लवंग आहे, सिनेमम आहे, दालचिनी आहे म्हणजेच दालचिनी. आता हे जे ड्रग्ज आहेत हे आपल्या डेली रुटीनमध्ये आहेत, बरोबर? म्हणजेच ह्या ज्या प्रत्येक हर्बल मेडिसिन्स आहेत याची कोणती ना कोणती तरी बॉडीवरती एक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणूनच आपण ते पिढ्यानपिढ्या हे हर्बल मेडिसिन्स इनटेक करतोय, बरोबर? सो बॅक टू दी पॉईंट. कार्मिनेटिव्ह म्हणजे काय? तर असे मेडिसिन्स जे की GI ट्रॅकमध्ये अनवॉन्टेड गॅसचं जे फॉर्मेशन्स होत असतं, तर त्या गॅसच्या फॉर्मेशन्सला प्रिव्हेंट करतात, त्याला म्हटलं जातं कार्मिनेटिव्ह ड्रग्स. आता बऱ्याचशा वेळेस आपण यामध्ये नॅचरल इसेन्शियल ऑइल्स पण यूज करतो, ते पण कार्मिनेटिव्ह ड्रग्ज म्हणून आपण यूज केले जातात. ठीक आहे. आणि कार्मिनेटिव्ह हा वर्ड कुठून डिराईव्ह झालेला आहे? तर लॅटिन टर्मपासून डिराईव्ह झालेला आहे, जो की आहे कार्मिनर. इट मीन्स टू क्लीन. आणि काय क्लीन करणार? हे GI ट्रॅकमध्ये जे गॅसचं अनवॉन्टेड गॅस फॉर्मेशन्स होतं, तर त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम केलं जातं कार्मिनेटिव्हजने. ठीक आहे. सोबतच हे काय करतात? जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर ती स्मूथली बनवतात, बरोबर? आता गॅस फॉर्मेशन्स होतंय म्हणजेच काय होतंय? तिथे एखादी अनवॉन्टेड इफेक्ट शो होतोय आणि कार्मिनेटिव्ह काय करणार आहेत? ते क्लीन करणार आहेत. म्हणजेच जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर त्याला स्मूथली हे वर्क करण्याचं काम करतात. सोबतच इनडायजेशनमध्ये युजफुल आहे, गॅस्ट्रिक डिस्कम्फर्टमध्ये युजफुल आहे, लॉस ऑफ ॲपेटाईटमध्ये युजफुल आहे, किंवा जे अप्पर ॲबडोमिनल पेन होतं त्यामध्ये सुद्धा कार्मिनेटिव्ह मेडिसिन्स यूज केले जातात. आपण बऱ्याचशा वेळेस घरगुती उपाय सुरू करतो, आजीचा बटवा, घरगुती उपाय आपण सुरू करतो, तर तेच काय सगळे आहेत? तर कार्मिनेटिव्ह ड्रग्ज आहेत. ओके. आता खूप सारं डेली रुटीनमधलं एक्झाम्पल्स देऊन झालेले आहेत. आता आपण आपल्या पॉईंटवरती येऊ. सो सिम्पली हवं तर नोट डाऊन करून घ्या तुम्ही. कार्मिनेटिव्ज म्हणजे काय आहे? तर लॅटिन वर्ड आहे, कार्मिनारपासून हा डिराईव्ड झालेला आहे. आणि कार्मिनार म्हणजेच काय आहे? तर टू क्लीन. कार्मिनेटिव्ज म्हणजे काय? तर अ सबस्टन्सेस दॅट प्रिव्हेंट गॅस फॉर्मेशन्स इन GI ट्रॅक. GI ट्रॅकमध्ये जे अनवॉन्टेड गॅसचं फॉर्मेशन्स होत असतं, तर त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करतात कार्मिनेटिव्ह ड्रग्ज. सोबतच यामध्ये हे जे ड्रग्ज आहेत हे तर युजफुल आहेतच, बट काही असे नॅचरली ऑइल्ससुद्धा यूज केले जातात जे की अनवॉन्टेड गॅस फॉर्मेशन्स होत असतं तर त्याला प्रिव्हेंट करतात. त्यानंतरनं हे जे कार्मिनेटिव्ह ड्रग्ज आहेत हे मोस्टली यूज आहेत इनडायजेशनमध्ये, गॅस्ट्रिक डिस्कम्फर्टमध्ये, लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा अप्पर ॲबडोमिनल पेन आणि ब्लोटिंग यामध्ये सुद्धा कार्मिनेटिव्ह मेडिसिन्स यूज केले जातात. आता हे जे कार्मिनेटिव्ह ड्रग्ज आहेत ना, तर ह्या ड्रग्जमध्ये एक स्पेसिफिक फॅमिलीज आहेत. ओके. फॅमिलीज आहेत तर त्या कार्मिनेटिव्ह ड्रग्जमध्ये बिलॉंग्स करतात, जसं की अंबेलिफेरी फॅमिली ड्रग्ज आहेत, त्यानंतर झिगिम्बरसी फॅमिली आहे, लॅमिनसी आहे, लॉरियसी, ह्या ज्या फॅमिलीज आहेत तर ह्या फॅमिली कार्मिनेटिव्ह ड्रग्जमधनं बिलॉंग करतात. ओके. आता हे जे ड्रग्ज आहेत तर हे सगळे ड्रग्ज जरी कार्मिनेटिव्ह
कॅटेगरीमधले असले तरी प्रत्येक ड्रगची फॅमिली जी आहे तर ती वेगळी फॅमिली आहे. बायोलॉजिकल सोर्स याचा डिफरंट आहे. सोबतच याचं जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, सिनोनिम आहे, तर ते काय आहे तर सेपरेट आहे. बट कोरिएंडर, फिनेल, जिंजर, क्लो आणि सिनॅमम अजून एक्झाम्पल आहेत. आपण नेक्स्ट पार्टमध्ये ते एक्झाम्पल्स ब्रीफली कव्हर करणार आहोत. आत्ता आपण फक्त 5 एक्झाम्पल बघणार आहोत. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत कोरिएंडर, फिनेल, जिंजर, क्लो आणि सिनॅमम हे कोणत्या कॅटेगरीचे एक्झाम्पल आहेत तर कार्मिनेटिव्ह. बट याची जी फॅमिली बायोलॉजिकल सोर्स, सिनॅनम, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस आहे तर ते काय असणार आहे, वेगळं असणार आहे. ठीक आहे. जसं की आता हे बघा, कोरिलेट करा थोडंसं. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण जर CNS कॅटेगरी शिकत होतो, पण त्यामध्ये आपण काय बघितलं, अँटीसायकोटिक पण बघितलेलं आहे, अँटी डिप्रेसंट बघितलेलं आहे किंवा जनरल ॲनेस्थेशिया हे जे कॅटेगरी आपण बघितलेलं आहे. तर पण ह्या सगळ्यांची मेन कॅटेगरी कोणती होती तर CNS. तसंच हे जे ड्रग्ज आहेत, ह्या ड्रगची जरी फॅमिली वेगळी असेल, बट याची कॅटेगरी कोणती आहे तर कार्मिनेटिव्ह. सारखं रिवाईज करायचं इंटेन्शन एवढंच आहे की काय होतं ना, बऱ्याचशा वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा फॉर एक्झाम्पल हा ड्रग दिलेला आहे, कोरिएंडर ड्रग दिलेला आहे आणि कॅटेगरी देणार. कॅटेगरीमध्ये ते आता यामध्ये पण आपल्याला CNS बघायचंच आहे. अशा कॅटेगरी देणार. मग ह्यावेळेस कन्फ्युजन क्रिएट होतं. आपल्याला फॅमिली पण आठवते पण कॅटेगरी आठवत नाही. सो दॅट्स द रिझन आपल्याला कॅटेगरी माहीत असणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या ड्रगची कॅटेगरी कोणती आहे तर कार्मिनेटिव्ह. आता आपण आपल्या टॉपिककडे प्रोसीड करू. तर इथे बघा डेफिनेशन आहे. ॲज पर हर्बल अकॉर्डिंग डेफिनेशन्स आपण बघू. दिस आर द ड्रग्स म्हणजेच कोणते कार्मिनेटिव्ह. सो दिस आर द ड्रग्स विच आर एक्सपेल गॅस फ्रॉम GI ट्रॅक बाय रिलिव्हिंग पेन इन द स्टमक अँड इंटेस्टाईन इज नोन ॲज कार्मिनेटिव्ह ड्रग्स. ओके, मिनिंग एकच आहे. सिम्पल टर्ममध्ये सांगणं झालं तर दोज टाईप ऑफ सबस्टन्सेस विच आर यूज टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड गॅस फॉर्मेशन्स इन GI ट्रॅक इज नोन ॲज कार्मिनेटिव्ह. ही सुद्धा एक डिफाईन आहे किंवा आता इथे जी मी दिलेली आहे ही एक डेफिनेशन आहे. प्रत्येकाचं मिनिंग एकच आहे. त्यासाठीच आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कार्मिनेटिव्हचं मिनिंग माहीत असेल तर आपण आपल्या अकॉर्डिंग सुद्धा डेफिनेशन्स क्रिएट करू शकतो. ही झाली डेफिनेशन. आता इथे बघा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल आहे कोरिएंडर, फिनेल, जिंजर, क्लो आणि सिनॅमम. आता 1 बाय 1 आपल्याला काय करायचं आहे, हे जे एक्झाम्पल्स आहेत तर ह्या एक्झाम्पल्सचे आपल्याला पूर्ण ब्रीफली डिस्कस करायचं आहे. म्हणजे याचं सिनोनिम काय आहे, फॅमिली काय आहे, कोणत्या सोर्सपासून हे ऑब्टेन झालेलं आहे, कोणता ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट ह्यामध्ये प्रेझेंट आहे की ज्यामुळे आपण याला हर्बल मेडिसिन्स म्हणू शकतो, आणि याचा जो युजेस आहे तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. एकदम सिंपल वेमध्ये सॉर्टिंग केलेलं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं प्रत्येकाने. आता कोरिएंडरलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, धने. ओके, तर याचं जे सिनोनिम आहे ते आहे कोरिएंडर फ्रूट आणि फ्रक्टस कोरिएंडर. लक्षात ठेवा, फ्रुक्टोस नाही, फ्रक्टस. बरोबर, फ्रुक्टोस वेगळं कार्बोहायड्रेटमधलं आणि कार्मिनेटिव्हमध्ये काय आहे तर फ्रक्टस. कोरिएंडरचं सिनोनिम आहे कोरिएंडर फ्रूट आणि फ्रक्टस कोरिएंडर. आता याला फ्रूट का म्हटलं आहे, कारण कोरिएंडर आपल्याला माहिती आहे. धने हे कसे असतात तर एक फ्रूट फॉर्ममध्ये आहे. बरोबर, आपण यूज करतो धन. धन्याचा शेप कसा असतो, एक फ्रूटसारखं असतं, म्हणून ह्याला फ्रूट म्हटलं जातं. आणि फ्रक्टस कोरिएंडर हे एक याचं केमिकल नेम आहे, सिनोनिम आहे. देन आहे फॅमिली. आता हे जे कोरिएंडर आहेत, कोरिएंडर हे अंबेलिफेरी फॅमिलीमधनं बिलॉंग करतात. मी एक तुम्हाला सिंपल ट्रिक सांगते. युजली ना जे फ्रूटमधले ड्रग्ज आहेत तर त्याची फॅमिली अंबेलिफेरी आहे. बिकॉज अंबेलिफेरी, अंबेली इट मीन्स अम्ब्रेला शेप. आता अम्ब्रेला तर माहिती आहे ना आपल्याला. अंबेलिफेरी म्हणजे काय आहे तर अम्ब्रेला शेप. हे फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी शेप दिलेला आहे. तर अम्ब्रेला शेपचे ड्रग्ज असल्यामुळे याचं बघा, जर ह्याला हाफ डिवाइड केलं तर याचा पोर्शन कसा बनणार आहे तर हा असा. शेप कोणता झाला, अम्ब्रेला. तसंच जर आपण बडीशेपमध्ये सुद्धा बघितलं, बडीशेप पण अशी आहे, पण याला जर आपण हॉरिझॉन्टली आपण याला कट केला तर याचा सुद्धा शेप कसा बनणार आहे, अंबेलिफेरी. त्यामुळे हे जे फ्रूट शेपचे ड्रग आहेत तर ते कोणत्या फॅमिलीमधनं बिलॉंग करतात तर अंबेलिफेरी. म्हणजे ही एक ट्रिक आहे, आपण फॅमिली लक्षात ठेवू शकतो. जे पण एक फ्रूट शेपचे ड्रग्ज आहेत, ज्यावेळेस त्याला आपण कट करणार, कट केल्यानंतर त्याचा हाफ जो शेप आहे तर तो अंब्रेलासारखा दिसतो. सो दॅट्स द रिझन ते सगळे ड्रग्ज कोणत्या फॅमिलीमधनं बिलॉंग्स करतात, अंबेलिफेरी. अंब्रेलावरून आपण लक्षात ठेवू शकतो अंबेलिफेरी. काय आहे ना, फार्माकोग्नोसीमध्ये खूप सारे ड्रग्ज आहेत.
फॅमिलीसुद्धा खूप सारे आहेत, तर लक्षात ठेवायला किंवा पाठ करायला खूप डिफिकल्टी ऑकर होते. त्यामुळे हे आपल्या डेली रुटीनमध्ये आपण जर एक क्रायटेरिया यूज केला तर आपल्यासाठीच हे बेनिफिशियल आहे. ठीक आहे. बॅक टू दी पॉईंट. कोरिएंडर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला धन म्हणतो आणि धन हे फ्रूट आहे, म्हणूनच याला कोरिएंडर फ्रूटसुद्धा म्हटलं जातं किंवा फ्रक्टस कोरिएंडर. याची फॅमिली कोणती आहे तर आंबेलिफेरी. देन आता याचा बायोलॉजिकल सोर्स आहे. आता मी म्हणते किंवा आपले काय म्हणतात ना बुक्समध्ये आहे म्हणून हे आपल्याला माहीत झालं, बट याचा सोर्स कोणता आहे तर कोरिएंडर कन्सिस्ट ऑफ द ड्राईड रोप किंवा ड्राईड राईप फ्रूट ऑफ द प्लांट नोन ॲज कोरिएंड्रम सटायवम. आता बायोलॉजिकल सोर्सेसमध्ये कोरिएंड्रम सटायवम हा जो वर्ड आहे हा लक्षात ठेवायचा, बट सोबतच पूर्ण जे बायोलॉजिकल सोर्स आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोरिएंडर कन्सिस्ट ऑफ अ ड्राईड राईप फ्रूट. सॉरी, इथं स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे, राईप आहे. ओके, राईप म्हणजे काय आहे तर एक क्लोज शेपमध्ये. आता हे जे धन असतं, धन हे कसं आहे क्लोज शेपमध्ये आहे. ज्यावेळेस आपण त्याचं डिवायडेशन करतो त्यावेळेसच हे काय होणार डिवाइड होणार, ही एक साईड आणि ही एक साईड. सो राईप म्हणजे काय आहे तर एका क्लोज शेपमधलं हे फ्रूट आहे. ठीक आहे. आणि कशापासनं कोणत्या प्लॅन्टपासून ऑप्टेन झालेलं आहे तर कोरिएंड्रम सटायवम. सो कीप इन माइंड, बघा सगळं नावावरूनच आहे. कोरिएंडर आहे, सिनोनिम आहे कोरिएंडर फ्रूट, आणि बायोलॉजिकल सोर्समध्ये कोणत्या प्लांटपासून ऑप्टेन झालेलं आहे तर कोरिएंड्रम सटायवनपासून. देन याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. आता हा जो कोरिएंडर ड्रग आहे यामध्ये एक कोणतं स्पेसिफिक केमिकल कॉन्स्टिट्युएंट ॲक्टिव्ह आहे तर ते आहे लिनालोल किंवा इसेन्शियल ऑइल्स. आणि युजेस आहे जसं की त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, जी कॅटेगरी आहे ती पहिली राईट करायची युजेसमध्ये, बरोबर. तर मग आता कोरिएंडरची कॅटेगरी कोणती आहे तर कार्मिनेटिव्ह. सो त्यामुळे इथे पहिला युजेस कोणता लिहायचा कार्मिनेटिव्ह. आणि कार्मिनेटिव्ह म्हणजे काय आहे तर टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड गॅस फॉर्मेशन्स इन GI ट्रॅक. देन आहे स्टिम्युलंट म्हणजे काय आहेत तर ज्या ब्रेन्स आहेत, ब्रेनला CNS स्टिम्युलंट, ब्रेनची जी ॲक्टिव्हिटी आहे तर त्याला वाढवण्यासाठी सुद्धा युजफुल आहे. देन आहे रेग्युलेशन्स ऑफ डायजेशन. आता बघा, आपण ज्यावेळेस घरामध्ये कुकिंग करतो, घरातच आपण कुकिंग करतो, तर त्यावेळेस आपण काय करतो कोरिएंडर यूज करतो. आणि जर कोरिएंडर नसेल तर त्याचे जे ग्रीन लिफी ते लाईक असतात ना, आपण मराठीमध्ये त्याला काय कोथिंबीर म्हणतो, ते आपण यूज करतो. त्याचं रिझन काय आहे, शोसाठी तर ते झालंच, डिश चांगली दिसण्यासाठी, बट त्याचं हर्बल मेडिसिन्समध्ये काय यूज आहे तर स्टिम्युलंट करण्यासाठी आहे ब्रेनला, आणि रेग्युलेशन्स ऑफ डायजेशन ॲज वेल ॲज दे विल शो द कार्मिनेटिव्ह ॲक्टिव्हिटी. जे GI ट्रॅकचं डायजेशन आहे किंवा GI ट्रॅकमध्ये जे अनवॉन्टेड गॅसचं फॉर्मेशन होतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी हे यूज केलं जातं. तर हा झाला आपला एक ड्रग, हा कार्मिनेटिव्हमधला. सिम्पल वेमध्ये आपण बघायचं जर झालं तर कोरिएंडर आहे, सिनोनिम आहे कोरिएंडर फ्रूट किंवा फ्रक्टस कोरिएंडर, फॅमिली आहे आंबेलिफेरसी. बायोलॉजिकल सोर्स जो आहे त्याचं कोणत्या प्लांटपासून ऑप्टेन झालेलं आहे तर कोरिएंड्रम सटायवनपासून. केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे लिनालोल आणि इसेन्शियल ऑइल. युजेस आहे कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट, रेग्युलेशन्स ऑफ डायजेशन. पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि एक चार्टमध्ये तुम्ही हे बघा, फार्माकोग्नोसीचा स्टडी करताना ना एक चार्ट बनवा हवं तर, त्यामध्ये जो ड्रग आहे त्या ड्रगचं नाव वरती टाकायचं, इथे सिनोनिम करा, फॅमिली करा, बायोलॉजिकल सोर्सेस करा, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस. म्हणजे काय होणार ना, ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर आपल्यालाच इझी पडतं. मग फक्त स्पेसिफिक वर्ड इथे राईट करायचे. समजा जर कोरिएंडर ड्रग असेल तर वरती आपण ड्रगचं नाव टाकलं, याचं सिनोनिममध्ये काय येणार इथं फक्त कोरिएंडर फ्रूट किंवा फ्रक्टस कोरिएंडर. फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये फक्त आंबेलिफेरी राईट करायची. बायोलॉजिकल सोर्सेसमध्ये फक्त कोरिएंड्रम, प्लांट कोणतं आहे तर कोरिएंड्रम सटायवम राईट करायचं. केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये फक्त लिनालोल आणि इसेन्शियल ऑइल राईट करायचं. आणि युजेसमध्ये कॅटेगरी राईट करायची आणि 2 ते 3 अजून एक ॲडिशनल युजेस यामध्ये राईट करायचे. तर अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता हर्बल मेडिसिनचा. देन आता नेक्स्ट ड्रग आहे फनेल. फिनेल म्हणजे काय, फिनेल आणि फनेल खूप फरक आहे बरं का. फनेल म्हणजेच काय, आपण याला मराठीमध्ये म्हणतो बडीशेप. तर सिनोनिम आहे सॉफ्टसुद्धा आपण यूज करतो. देन आहे स्वीट फनेल आणि फोनिक्युलम फ्रक्टस हे एक याचं काय आहे तर सिनोनिम आहे. अगेन फॅमिली कोणती आहे आंबेलिफेरस. जसं की प्रिव्हियसली ड्रग आत्ता आपण बघितला त्यामध्ये मी सांगितलं, जे ड्रग फ्रूट शेपचे जे ड्रग आहेत ना, ज्यावेळेस त्याचं डिवाईड केलं जातं तर त्याचा शेप कसा बनतो असा. आणि याला आपण जर कम्पेअर केलं तर अम्ब्रेला शेपमध्ये आहे, त्यामुळे याची फॅमिली लक्षात ठेवायची आंबेलिफेरी.
बायोलॉजिकल सोर्स बघा, ड्राईड राईप फ्रूट ऑफ फोएनिक्युलम वेल्गर, केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे फेंचोन आणि युजेस आहे कार्मिनेटिव्ह फ्लेवरिंग एजंट. जसं की प्रिव्हियसली कोरिएंडरमध्ये मी जे चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगितलं तसंच प्रत्येक ड्रगसाठी तुम्ही करा, म्हणजे तुमच्यासाठीच हे बेनिफिशियल आहे. डी फार्मसी बी फार्मसीमध्ये हा टॉपिक तर आहेच इम्पॉर्टंट, पण जे आपल्या फार्मसीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यामध्ये पण काय होतं ना, बरेचशा वेळेस फॅमिली विचारतात, केमिकल कॉन्स्टिट्युएंट माहीत असला पाहिजे, कॅटेगरी असते किंवा बायोलॉजिकल सोर्सेस सिनोनिम. तर खूप सारे ड्रग्ज आहेत आपल्या स्टडीमध्ये, 90 ते 92 असे ड्रग्ज आहेत जे की इम्पॉर्टंट ड्रग्ज आहेत. मग आता प्रत्येकाचीच आपण फॅमिली नाही लक्षात ठेवू शकत, त्यासाठी एक सिम्पल क्रायटेरिया यूज करा, म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही तुमच्या वेनं स्टडी करा की जे की तुमच्यासाठीच फायद्याचं आहे. आता इथे हे जे पॉईंट हायलाईट केलेले आहेत तेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. फिनेल म्हणजेच काय तर सॉफ्ट, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बडीशेप, आणि देन आहे स्वीट फनेल. अजून एक याचं केमिकल नेम कोणता आहे, सिनोनिम कोणता आहे तर फेनिक्युलाई फ्रक्टस. फॅमिली आहे अंबेलिफेरी, बायोलॉजिकल सोर्स आहे ड्राय फ्रूट ऑफ फेनिक्युलम वेल्गर, केमिकल कॉन्स्टिट्यूट आहे फेंचोन. हे बघा, फनेलवरती ना फेंचोनवरती बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन आलेला आहे. फेंचोन हे कशाचं केमिकल नेम आहे तर फनेलचं, आणि युजेस आहे कार्मिनेटिव्ह फ्लेवरिंग एजंट. आता हा झाला आपला सेकंड ड्रग. देन आता थर्ड आहे जिंजर. जिंजर आहे तर ह्याचं सिनोनिम मराठीमध्ये आपण ह्याला म्हणतो आलं. जिंजरचं केमिकल नेम आहे, सिनोनिम आहे जिंजिबर आणि जिंजेबेरिस. नावावरूनच आहे, जसं कोरिएंडरचं कसं सोपं होतं, फनेलचं पण सोपं होतं, तसंच जिंजरचं सुद्धा त्याच्या नावावरूनच आहे. फॅमिली आहे झिंगेबेरेसी. बरोबर. आता तुम्ही म्हणाल कार्मिनेटिव्ह आहे, मग कार्मिनेटिव्हमध्ये सगळे अंबेलिफेरसच पाहिजेत, तर नाही. स्टार्टिंगला इंट्रोडक्शनमध्येच मी काय म्हटलं, कार्मिनेटिव्ह ही एक कॅटेगरी आहे, बट त्यामध्ये खूप सारे ड्रग्ज आहेत आणि बऱ्याचशा फॅमिलीज इन्व्हॉल्व आहेत. जसे की अंबेलिफेरी आहे, झिंगीबरसी आहे, लॅमिनसी आहे, लॉरियसी आहे. या सगळ्या फॅमिली कशामध्ये आहेत तर कार्मिनेटिव्हमध्ये आहेत. आता हा जो ड्रग आहे, आतापर्यंत आपण दोन ड्रग बघितले अंबेलिफेरीमधले. हा जो तिसरा ड्रग आहे, हा ड्रग आहे झिंगीबेरेसी फॅमिलीमधला. बरोबर. आलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आलं हे एक फ्रूट आहे का तर नाही. आलं काय आहे तर एक रायझोम आहे, आणि रायझोम म्हणजे काय असतात तर अंडरग्राऊंड असतात, ते जमिनीच्या आतमध्ये. समजा ही जमीन आहे, जमिनीच्या आतमध्ये काय होतात तर हे जे ड्रग्ज आहेत, जे आलं आहे किंवा जे रॅदर दॅन अजून दुसरे ड्रग्ज असतील, जे अंडरग्राऊंड रूट्स असतात तर त्याला म्हटलं जातं रायझोम. आणि रायझोम म्हणजेच काय, त्याचे हे असे रायझोम्स असतात आणि त्यालाच काय असतात तर खाली रूट्स पण असतात. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये रायझोम्स पण आहे आणि रूट पण आहेत, ठीक आहे, किंवा स्टेम पण आहेत आणि रूट पण प्रेझेंट आहेत, त्याला म्हटलं जातं रायझोम, जे की जमिनीच्या आतमध्ये असतात. आणि जमिनीच्या आतमध्ये असतात तर त्यांना काय असतात, त्यांचे स्टेम पण असतात आणि त्यांना स्पेसिफिक त्यांचे रूट्स पण असतात. तर जिंजरचं सिनोनिम आहे जिंजिबर आणि जिंजिबेरिस. फॅमिली आहे झिगिम्बरसी. बायोलॉजिकल सोर्सेस आहे इट कन्सिस्ट ऑफ अ ड्राईड रायझोम ऑफ अ झिंगिबर ऑफ सिनाले. केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे शागोल, जिंजेरॉल किंवा झिंगिबेरिन. युजेस आहे कार्मिनेटिव्ह, अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट, कफ आणि कोल्ड. आता कार्मिनेटिव्ह म्हणजे तर आपल्याला माहीतच आहे. कार्मिनेटिव्ह म्हणजे काय, टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड गॅस फॉर्मेशन्स इन GI ट्रॅक. अँटीसेप्टिक म्हणजे काय असतात, जे की काय म्हणतात ना, टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. अँटीसेप्टिक म्हणून आपण बऱ्याचशा वेळेस हळद पण यूज करतो, जे की सेप्टिक आहेत, ठीक आहे. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय तर प्रिव्हेंट ऑक्सिडेशन्स. कफ आणि कोल्डमध्ये घरगुती उपाय असतात. जर सर्दी खोकला झालेला असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, आलं यूज करतो. मग ते आपण चहामध्ये पण यूज करतो, कुणी दुधामध्ये यूज करतं. हे झालं त्याचा सोर्स, ओके, वे झाला. बट युजेस काय, नॉर्मल कफ कोल्डमध्ये सुद्धा युजफुल आहे, कार्मिनेटिव्ह आहे, अँटीसेप्टिक आहे आणि अँटीऑक्सिडंट आहे. देन फोर्थ ड्रग आहे सिनेमम, आणि देन आपल्याला क्लो बघायचा आहे. तर सिनेनम म्हणजे काय तर दालचिनी, ती सुद्धा आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतेच. तर सिनेनम लक्षात ठेवायचं, सिनेमम बार्क. आता बघा, दालचिनी जर आपण बघितली तर दालचिनीचं काय असं फ्रूट आहे का हो, फ्रूट किंवा असं त्याचं काय अंडरग्राऊंड ते येतं का, नाही. त्याचं काय असतं, एक बार्क असतं, आणि बार्क कशापासून ऑप्टेन झालेले असतात, स्टीमपासून. आता इथे बघा, ड्रॉ करण्याचा प्रयत्न करते. सिनेमम जर आपण बघितलं तर सिनेमम हे अशा फॉर्ममध्ये आहे ना, म्हणजे सिनेमम पण हे लाईक आहेच, पण नंतर त्या स्टेमचं काय केलं जातं, डिवाइड केलं जातं आणि त्यामुळे त्याचे बार्क बनतात, बरोबर.
सो सिनोनिम आहे याचं सिनॅनम बार्क किंवा याला कलमी दालचिनी म्हणतात. फॅमिली आहे लॉरिएसी. बायोलॉजिकल सोर्स आहे ड्राईड इनर बार्क ऑफ द शूट ऑफ द ट्री सिनेममस झायलेनिकम. केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे युजेनॉल, बेन्झाल्डिहाइड, टॅनिन आणि स्टार्च. ओके, आता इथे परत एकदा बघा. फॅमिली वेगळी आहे लॉरिएसी, बट कॅटेगरी कोणती आहे? कार्मिनेटिव्ह. सिनॅनमलाच काय म्हटलं जातं? कलमी दालचिनी किंवा सिनॅमम बार्क. बार्क का म्हटलं जातं? कारण हे बघा, सपोज हे जे आहे हे सिनॅममचं काहीतरी एक ट्रीपासून ऑप्टेन झालेलं त्याच्यावर हे असेल, फ्रूट असेल, फ्रूट नाही सॉरी शूट असेल. बट नंतर काय होणार? याला डिवाईड केलं जाणार. आपण कसं ज्यावेळेस सरपण करायचं असतं त्यावेळेस आपण जे लाकूड असतं त्याला डिवाईड करतो. डिवाईड केल्यानंतर त्याचे आपण छोटे मोठ्या शेपमध्ये त्याचे आपण बार्क फॉर्मेशन करतो. म्हणजेच सिनॅमम जे आहे तर सिनॅमम त्यामुळेच याला म्हटलं जातं हे एक बार्क आहे. आणि याचा आता जमलाच काय म्हटलं जातं? कलमी दालचिनी किंवा सिनॅमम बार्क. बार्क का म्हटलं जातं? कारण हे बघा, सपोज हे जे आहे हे सिनॅममचं काहीतरी एक ट्रीपासून ऑप्टेन झालेलं त्याच्यावर हे असेल, फ्रूट असेल, फ्रूट नाही सॉरी शूट असेल. बट नंतर काय होणार? याला डिवाईड केलं जाणार. आपण कसं ज्यावेळेस सरपण करायचं असतं त्यावेळेस आपण जे लाकूड असतं त्याला डिवाईड करतो. डिवाईड केल्यानंतर त्याचे आपण छोटे मोठ्या शेपमध्ये त्याचे आपण बार्क फॉर्मेशन करतो. म्हणजेच सिनॅमम जे आहे तर सिनॅमम त्यामुळेच याला म्हटलं जातं हे एक बार्क आहे. आणि याचा आता जर समजा हे सिनॅमम बार्क आहे, पण ह्याचा जो इनर पार्ट आहे, जो आतला पार्ट आहे ट्रीचा, तर तो कशापासून ऑप्टेन झालेला आहे? तर सिनॅममस झायलेनिकमपासून. ठीक आहे. केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे यामध्ये युजेनॉल आहे, बेन्झाल्डिहाइड आहे, टॅनिन आणि स्टार्च. अगेन युजेस कॉमन युजेस आहेत. कार्मिनेटिव्ह आहे, स्टिम्युलंट आहे, फ्लेवरिंग एजंट आहे, अँटीसेप्टिक आहे, अँटी डायबेटिकमध्ये सुद्धा यूज केलं जातं. ठीक आहे. देन आता नेक्स्ट लास्ट ड्रग आहे क्लो. क्लो म्हणजे काय? तर मराठीमध्ये आपण ह्याला काय म्हणतो? लवंग. आता जे लवंग आहे तर लवंग हे फ्रूटच आहे, बट लवंगचा शेप कसा आहे? आपले जे माईक असतं ना, माईकच्या शेपमध्ये लवंग आहे, बरोबर? या टाईपमध्येच असतं ना लवंग. मग आता ह्याला काय म्हटलं जातं? एक बड आहे हे फ्लॉवर पण आहे किंवा हे एक बड पण आहे. फ्लॉवर का आहे? फ्लॉवर शेपमध्ये दिसतंय म्हणून. आणि जर आपण आपल्याला डेली लाईफमध्ये याला कम्पेअर केलं, जो माईक असतो माईकसारखा असतो ना लवंगचा शेप. सो क्लो जो आहे, क्लो हे एक फ्लॉवर आहे किंवा ते एक बड आहे. फॅमिली आहे मायरेटसी. बायोलॉजिकल सोर्स आहे ड्राईड फ्लॉवर बड ऑफ युजेनिया कॅरिओफायलस. केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे युजेनॉल. युजेनॉल अजून कशात होता? सिनॅमममध्ये सुद्धा होता. सो कम्पेअर करू शकता. क्लोमध्ये सुद्धा युजेनॉल आहे आणि व्होलाटाईल ऑइल्स प्रेझेंट असतात. युजेस आहे कार्मिनेटिव्ह, फ्लेवरिंग एजंट्स आणि अँटी इमेटिक. तर आता हे जे आपण ड्रग्स बघितलेले आहेत, ह्या ड्रग्समध्ये जर कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ना कमेंट्समध्ये सांगू शकता. आपण नेक्स्ट पार्ट कार्मिनेटिव्हचे जे रिमेनिंग ड्रग्ज आहेत जे की आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत, तर त्यावेळेस आपण तुमचे ते जे डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करू. आणि आता हे जे झालं कार्मिनेटिव्ह म्हणजे काय आपण बघितलं, त्यानंतर ना डेफिनेशन्स बघितली, त्याचे जे एक्झाम्पल्स आपण बघितले. तर एक तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक देते मी. जसं की आत्ताच मी बोलले होते की तुम्ही एक चार्टमध्ये सुद्धा करू शकता. ती एक ट्रिक झाली. किंवा जसं आपण पुढे पुढे जाऊ ना, जे सेम कॅटेगरीमधले किंवा जे सेम फॅमिलीचे ड्रग्ज आहेत तर तुम्ही ते सुद्धा सेपरेट करू शकता. किंवा जर आपण कॅटेगरी अकॉर्डिंग बघितलं तर युजेस पाठ करायची गरज नाही. सेम रूल अप्लाय करायचा जसं आपण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये केला होता. सेम रूल इथे सुद्धा अप्लाय करायचा. कॅटेगरी वेल नोन असेल तर युजेस इथे लगेच पाठवून जातात. सिनोनिम पण तुम्ही जर बघितलं तर नावावरूनच सिनॅमम आहे. आता कोरिएंडर जर आपण बघितलं, कोरिएंडर एक फ्रूट आहे तर आपण ह्याला कोरिएंडर फ्रूट म्हणू शकतो. जर आपण फनेल तर समजा त्याचं आहे स्वीट फनेल वगैरे. जिंजरचं सुद्धा नाव तसंच आहे. सिनॅममचं पण आपण जर बघितलं, सिनॅमम नाव तसंच आहे, पण ते एक बार्क आहे. आणि डेली रुटीनमधले हे सगळे हर्बलचे ड्रग्ज आहेत त्यामुळे आपण सिनोनिम सुद्धा लगेच इझिली याचा आयडेंटिफाय करू शकतो.
क्लोमध्ये सुद्धा काय आहे, क्लोचा हा शेप कशासारखा आहे, का फ्लॉवरसारखा आहे किंवा बर्डसारखा आहे. सो दॅट्स द रिझन क्लोला सुद्धा काय म्हटलं जातं, फ्लॉवर आणि बर्ड. हे झाले त्याचे केमिकल नेम. केमिकल कॉन्स्टिट्युएंट लक्षात ठेवणं सुद्धा खूप सोपं आहे. आता राहिला प्रश्न बायोलॉजिकल सोर्सेसचा. तर बायोलॉजिकल सोर्सेससुद्धा तुम्ही कसे लक्षात ठेवणार, सिनोनिम माहिती आहे. सिनोनिममध्ये काय आहे, ते एक फ्लॉवर आहे, तोच बघा. तुम्ही जर एक बायोलॉजिकल सोर्स कम्पेअर केलं ना, तर सिनोनिमचाच एक वर्ड कशामध्ये येतो, बायोलॉजिकल सोर्सेसमध्ये येतो. त्यामुळे ते सुद्धा 50% आपल्याला इझी झालं लक्षात ठेवायला. आता राहिलं कोणतं, जे त्याचा मेन बायोलॉजिकल सोर्स आहे, ज्या मेन बायोलॉजिकल सोर्सपासून ऑप्टेन झालेलं आहे, ते कसं लक्षात ठेवायचं. तर हे सुद्धा तुम्ही जे हायलाईट केलेलं आहे ना, तसंच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा हायलाईट करा, त्याला अंडरलाईन करा. ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस फक्त हे कीवर्ड्स तुम्ही हायलाईट करा. बाकीचं राईट करता येतं आपल्याला, पण ह्या कीवर्ड्सवरती तुम्ही फोकस द्या. म्हणजे काय होईल, सोपं जाईल हर्बलचा स्टडी करणं सुद्धा. आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्यामध्ये तर हे यावरती क्वेश्चन्स असतातच. फॅमिली काय आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहे, कॅटेगरी काय आहे, सिनोनिम काय आहे, हे सगळं आपल्याला अशा वेने केलं तर सोपं जाईल. ठीक आहे. जर या टॉपिकमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.